नमस्कार मित्रांनो, आज माझा पहिला ब्लॉग होता, त्याच्यामुळं मी गेलो मार्केट यार्डला आज भाजीपाल्याचा आज माझा व्यवसाय दाखवायला. ही माझी गाडी पार्किंग केली इथे मस्त एकदम. आणि नंतर मग मी फिरायला लागलो मार्केटमध्ये, बघू म्हटलं काहीतरी माल घेऊ. माल घ्यायला गेलो, त्याच्यानंतर वाटलं काय बघावं. भरपूर माल बघितले, पण मला काय ठराविक मला आवडले नाही आणि काही मी बघत होतो. पहिल्यांदा हा टमाटा बघायला गेलो, माझ्याकडे दुकानावर टमाटा संपलेला होता. त्याच्यानंतर मला काही टमाटा आवडला नाही. म्हटलं आता मस्त आहे का चांगला टमॅटो बघू. मग मला छान टमॅटो भेटला एकदम मस्त. एक हा टमॅटो घेतला आणि एक तो गावठीवाला घेतला, म्हणजे साऊ म्हणतात त्याला. मस्त मग तो टमॅटो वगैरे घेतला. म्हटलं आता काय करायचं, अजून काहीतरी दुसरा माल घ्यावा लागेल असा विचार केला. टमाट्याची मस्त व्हिडिओ वगैरे काढली. म्हटलं बघू चला, टमाटा मला फारच आवडला होता. मग त्याच्यानंतर मी डांगर बघायला गेलो. डांगर मी भरपूर बघितलं. त्या दादाशी बोललो, मला तिथं 18 रुपयेवालं पण डांगर होतं, पण म्हटलं नाही मला चांगल्या क्वालिटीचं डांगर दे. मग थोडे चांगले पैसे दिले आणि 2 रुपये जास्त महाग दिले, पण आपण क्वालिटी डांगर घेतलं. मग गाडीमध्ये चढलो, डांगर वगैरे बघितलं, स्वतःच्या हाताने एक नंबर डांगर काढलं. कसं माहिती का, जर आपण चांगला माल ठेवला तर कस्टमर पण आपल्याकडनं एकदम नाही म्हणजे चांगल्या रेटमध्ये घेईल आणि आपल्यालाही परवडेल आणि कस्टमरला परवडेल आणि कस्टमर पुढच्या वेळेस आपल्याकडं नेहमी गेलेत. हा शेवगा बघितला, म्हटलं शेवगा घ्यावा, पण नंतर विचार केला जाऊ दे नाही घ्यायची. काकडी होती 400 रुपयाला, पण घ्यायला गेलो पण ती संपलेली होती. म्हटलं आता काय घ्यावा, डोकं चालत नव्हतं. मग गेलो परत गेलो दुकानावर. आपल्या दुकानावर गेल्यानंतर म्हटलं चला निघालो. हे आपल्या दुकानावर बघा डांगर वगैरे कापलेले, 2 टमाट्या जाळ्या उतरवल्या होत्या की टमाटे पूर्ण संपलेलं होतं बघा तुम्ही, म्हणून गेलो होतो. मग दुपारी गेलो RTOला गाडी पासिंग करायला. बघा आपल्या गाडीला एक जण ठोकून दिलं होतं. बघा दादाने ठोकलं. थांबा तुम्हाला दाखवतो ते कोणत्या गाडीने ठोकलं. आपल्या गाडीला लाल टेंट दिसत असेल तुम्हाला. कुठे गेली गाडी, हे बघा बाबा ठोकला आपल्या गाडीला. जाऊ दे, बिचारा गरीब पोरा होता, तो बोलला भरून देतो. म्हटलं जाऊ दे नको भरून दे बाबा. मग मस्त काय गेलं फिरायला मार्केटला गेलो. मार्केटला गेलो, तिथून जवळचं मार्केट मोबाईल बघितले. 50 रुपयाला. म्हटलं आपल्याकडे गेली पाहिजे बांधायची. मग त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच एक भरताचं वांग होतं, हे पण क्वालिटी होतं. हे घेतलं आपण आपल्या दुकानासाठी, पण हा महाग बोलत होता, आपण दुसरीकडनं घेतलं. याचा रेट जास्त होता थोडासा, पण म्हणजे माल बी तसं चांगलं. हा फ्लावर बघा, हा एकदम सुपर आहे. आपण आपल्या दुकानासाठी घेतला. म्हटलं अरे आपले कस्टमर खुश होऊन जातील. क्वालिटी माल दिला ना कसं कस्टमर पण खुश होऊन जातं, बरोबर की नाही. हे बघा मला माल म्हणजे एवढा आवडला, मी बघत होतो म्हटलं दुसरा माल नको खराब निघा, कारण की फ्लावरमध्ये खराब निघतं. तुझी बघा आज काय सुपर घेतलं, एकच नंबर. आपल्याला एकदम क्वालिटी सुंदर भेटलं, एकदम फ्लावर दुधीची. कसा एकदम एक नंबर ना, आवडलं का नाही. बघा एक काढलं, 300 रुपयाला होतं. हे काढलं, हे बदलं होतं, पण आपण क्वालिटी घेतली एकदम सुपर होतं. थोडी अर्धी जाळी होती, पण आपण एकदम क्वालिटी काढलं घेतलेलं आहे. ही मेथी बघा आज कशी एकदम मस्त भेटली आपल्याला मेथी. रोज आपल्याला एवढी क्वालिटी नाही भेटत ना, आज एकदम मस्त मेथी भेटली बघा. कशी एकदम जुडी सुंदर आहे का नाही. नंतर बघा आपल्या गाडीत आपण माल टाकला 4 व्हीलरमध्ये आपल्या, लावला दरवाजा. कसा आहे कोबी, छान आहे ना. हा कोबी पण घेऊन टाकला, पण घेतला. आणि मग शेजारी त्यांच्याच सगळे वांगे होते, ते वांगे पण घेऊन टाकले. वांगे कसे कोबी वांगे सोबतच घेतले, एकाच शेतकऱ्याकडनं घेतले. शेतकरी आपले मित्र आहे, भेटवल मी तुम्हाला कधी त्यांना. ही बघा मिरची कशी, मिरची नाही घेतली कारण की मिरची होती आपल्याकडं 650 रुपयाला जाळी होती. म्हणजे मिरचीचा अजून रेट काय कमी झालेला नाही आहे. 70-80 रुपये किलो चालू आहे मिरची जागेवर. भेंडी बघा किती छान आहे. भेंडी पण काय आपल्या नशिबात आज नव्हतीच. मी घ्यायला गेलो, भेंडी संपलेली होती. काय यार, आज नशिबात नव्हतं. कांदा पात बघा किती छान आहे की नाही. कांदा पात बी घेतली आज मी आपल्या दुकानासाठी. शेपू पण घेतली आज. कोथिंबीर पण घेतली आज मी, 10 जोड्या घेतल्या होत्या आज कोथिंबीरच्या. कोथिंबीर पण छान आहे आजची.
कोथिंबीर क्वालिटी लागते की तांदूळ का पण घेतला होता मी आज. हे बघा तुम्हाला बोललो होतं ना भरताचं वांग ते नाही घेतलं. हे बघा हे भरताचं वांग घेतलं होतं आपण. हे पण छान आहे भरताचं वांग. कसं आहे क्वालिटीला माल चांगलाच विकायचा. शिमला पण आज छान होती. आज मित्राकडनं घेतली. मित्राने आणली होती. व्यापारी मित्र माझा. तर आपल्याला एकदम त्याने कमी भावात आणि एकदम क्वालिटी शिमला दिली. बघा ही मिरची घेतली आपण आज. मीडियम आहे ही मिरची. मीडियम तिखट म्हणजे जास्त तिखट पण नाही. जास्त मिरची घेतल्यानंतर सर्व माल घेतला. त्याच्यानंतर मग मी गेलो दुकानावर सर्व माल लावला. मग नंतर मग कस्टमर वगैरे करायला लागली मम्मी. आणि मग कस्टमरांचा रिस्पॉन्स पण छान होता कारण की माल आपल्याकडे एकदम क्वालिटी होता. संपला आज माझा ब्लॉग आणि याच्यानंतर मी अजून चांगला करण्याचा प्रयत्न करेल. पण आता छोटासा माझा प्रयत्न.